आज जिओ कन्व्हेन्शन सेंटर मुंबईहून तुमच्यासाठी एक विशेष असा शो घेऊन आलेली आहे, डायबिटीजवर चर्चा. आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत डॉक्टर ॲमी सांघवी. नमस्कार मॅम, थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ अस. आणि त्यापूर्वी मॅम मी तुम्हाला विनंती करेल की आमच्या दर्शकांना तुम्ही तुमच्याबद्दल एक संक्षिप्त मध्ये माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर अमी सांघवी, डायबिटॉलॉजिस्ट. मी प्रॅक्टिस करते मुंबईमध्ये. सो मॅम, उपचारांबद्दल बोलत असताना HbA1c टेस्ट बद्दल फार ऐकायला मिळत आहे, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? जसं तुम्ही बोलले की डायबिटीज टायमाने चेक करणं खूप महत्वाचं असतं. काही लोक काय करतात, आम्ही औषधं लिहून देतो, मग त्यांना वाटतं ओके ठीक आहे आमच्याकडे गोळ्या आहेत, आम्ही ते चालूच ठेवू. पण नाही, डायबिटीज एक प्रोग्रेसिव्ह डिझीज आहे. म्हणजे की जसे त्याचे वर्ष वाढतात त्याची औषधांची रिक्वायरमेंट बदलते. खूप गरजेचं असतं ॲटलिस्ट वन्स इन 3 months 3 महिन्यातून एकदा तुमची शुगरची तपासणी करा आणि डॉक्टरांना भेटा. नाव कमिंग टू व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, HbA1c. HbA1c म्हणजे काय? तुमची ब्लड शुगर, रक्तात साखरेचं प्रमाण लास्ट 100 डेजमध्ये म्हणजे की 3 महिन्यात किती राहिली आहे, या HbA1c टेस्टनी आम्हाला कळतं. आता मी एक स्मॉल एक्झाम्पल देते. कधी कधी काय होतं, पेशंटना माहीत असतं की एका आठवड्यात मी डॉक्टरांना भेटणार आहे, एवढं डाएट कंट्रोल करणार, एवढी एक्सरसाइज करणार की त्यांची शुगर्स ते एका आठवड्यामध्ये सेटल होऊन जाते. आणि ते आमच्याकडे जेव्हा रिपोर्ट्स घेऊन येतात ती शुगर्स एकदम नॉर्मल दिसते. पण जेव्हा मी HbA1c बघतो तेव्हा मला कळते की त्यांची शुगर्स 3 महिन्यात जास्त कंट्रोलमध्ये नसते. म्हणजे हे HbA1c आम्हाला एक मार्गदर्शन देतं की तुमची शुगर्स लास्ट 3 महिन्यात किती चांगली राहिलेली आहे. आता HbA1c चे प्रमाण असतात. जर 7% खाली असेल गुड कंट्रोल म्हणतो, 7 to 8% असेल तर आम्ही फेअर कंट्रोल म्हणतो, पण 8.5 किंवा 9% वरती असेल तर आम्ही त्याला पुअर कंट्रोल म्हणतो. आणि त्यात तुम्हाला जास्त काळजी घ्यायची गरज आहे, डॉक्टरांना संपर्क करायची गरज आहे. ही HbA1c टेस्ट 3 महिन्यातून एकदा झालं पाहिजे. 3 नाही तर 6 महिन्यातून एकदा तर डेफिनेटली करून घ्या, अशी माझी तुम्हाला रेकमेंडेशन असणार. थँक्यू. थँक्यू.